देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती आहे आणि हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये आलेले होते। यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट झाल्याची माहिती आहे आणि यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। पाहूया। मुंडे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी असं। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत। संदिग्ध भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना, तसं ते ठाकरे ते असं करणार पण भेटायचं डायरेक्ट भेटतील। कोई एक दूसरे से मिलता है तो इसका मतलब यह नहीं होता कि वो कोई राजनीतिक उसके पीछे का मंशा होगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंना भर सभागृहात ऑफर दिली होती। त्यावरून आधीच जोरदार चर्चा सुरू असतानाच आता आणखीन एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीची। त्याला कारणही तसंच आहे। शनिवारी संध्याकाळी हे दोन्ही नेते एकाच वेळी मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये होते। निमित्त दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं जरी असलं तरी तब्बल 2.5 तास हे दोघेही एकाच हॉटेलमध्ये होते। त्यामुळे या 2.5 तासात या नेत्यांची भेट झाली असेल अशी चर्चा आहे। आदित्य ठाकरेंनी मात्र आपण मित्रासोबत जेवणाचा बेत होता म्हणून या ठिकाणी आल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। तर या चर्चांमुळे शिंदे अस्वस्थ झाले असतील असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय। मुंडे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी असं। ते भेटले की नाही हे एक तर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील, भेटले की नाही आणि का भेटले। ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात। त्यामुळे कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं कळत असतं। 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। त्यात आता आदित्य ठाकरे आणि फडणवीस एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी जाणं, यामुळे आदित्य ठाकरेंचा डिनर प्लॅन आणि तेव्हाच फडणवीसांचाही कार्यक्रम हा खरंच योगायोग की आयोजित भेट असा सवाल उपस्थित होतोय। भेटायचं असतं तर खुलं भेटले असते ना ते। आता अधिवेशनाच्या दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब भेटले नाही का देवेंद्र फडणवीस, अजून भेटायचं तर खुलं वेळ घेऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटता येईल। मग त्याला असं संदिग्ध भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना, तसं ते ठाकरे ते असं करणार पण भेटायचं तर डायरेक्ट भेटतील, त्याला काय प्रॉब्लेम है। होटल में है तो एक रूम में थे ऐसा मतलब नहीं है, होटल बहुत बड़ा होता है, 200-400 रूम का होता है, तो कौन किसके रूम में कहाँ थे इस बारे में भाजपा ने खुलासा किया है, तो इस बारे में हम लोग ज्यादा बात करने की जरूरत नहीं। अगर मिले हैं तो क्यों नहीं मिलना चाहिए, कोई काम होते तो हम वहां नहीं मिले होंगे तो होटल में मिले होंगे, पर मुझे जो जहां तक पता है कि वो होटल में नहीं मिले, वो अलग अलग कार्यक्रम के लिए गए थे। अब कोई एक दूसरे से मिलता है तो इसका मतलब यह नहीं होता कि वो कोई राजनीतिक उसके पीछे का मंशा होगी। दरम्यान याआधीही ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती। आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बीकेसीच्या हॉटेल सोफिटेलमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। याआधी विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना थेट ऑफर देण्यात आली। फडणवीसांनी दिलेल्या ऑफर नंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळी ठाकरेंकडून फडणवीसांना पुस्तक भेट देण्यात आलं। दानवेंच्या निरोप समारंभाच्या फोटो सेशन वेळी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले। ठाकरे फडणवीसांच्या भेटीमुळे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। दोनही नेते 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते। दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते। जर योगायोगाने हे 2 नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये, लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो, नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे। मात्र त्यावरून लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट असेल। एकनाथजी शिंदे साहेब
हे शेतकरी पुत्र आहेत आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मातीशी असलेली नाळ कधीच तोडली नव्हती. अरे तुमच्यासारखं पहलगाम मध्ये निष्पाप भारतीय मरत असताना लंडनच्या गुलाबी थंडीमध्ये मजा मारायला ते गेले नव्हते. आणि ज्या लोकांच्या वरती रोज टीका करत होतात, आज त्यांनाच जर गुपचूप भेटायची वेळ येत असेल तर ही नक्की कोणती मजबुरी आहे आणि कुठली हातबलता आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये भेटीचं सत्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या भेटी अचानक होत आहेत की घडवून आणल्या जात आहेत असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित झालाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन भूकंप होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.